मंदुरून आलो, कोपरगाव तालुका, जिल्हा अहिल्यानगर. आणि आमच्या हाताला असा वर होत नव्हता, तर आम्ही बरेचसे डॉक्टरकडे गेलो, पण आम्हाला काही त्याचा इफेक्ट जाणवला नाही. आमचे एक मित्र होते, त्यांनी डॉक्टर गणपतराव मवार तर जा म्हणे त्यांच्याकडे. तर आल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या ग्रामीण भागामध्ये, इतक्या छोट्याशा खेड्यामध्ये आणि एवढ्या मोठ्या सुविधा मिळतात. बॉम्बे पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलला असे एवढ्या सुविधा मिळत नाही. त्याची आपल्या एका ग्रामीण वाटांगी एरियामध्ये एवढ्या चांगल्या सुविधा मिळतात ते आम्हाला माहितीच नव्हतं. तर आपले जे सर्व स्टॉफ वगैरे 4-5 कामगार स्टॉफ मेंबर आहे, तुम्ही स्वतः, आपली मशिनरी, यांनी सगळ्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. आणि माझ्या जे हाताचा जो काही प्रॉब्लेम होता वर न होण्याचा, तो जवळजवळ 95% मला त्यातला बेनिफिट मिळाला. हो, त्यामुळे मला एकदम उत्साह आणि आनंदी वाटून राहिलं. माझा पाठीमाग हातावर तो टाळी वाजत नव्हते आता, ते सर्व प्रकार आता मला व्हायला लागले. आता थोडंसं एक 10-5% आता तो काय 90-100% तर कुठल्या याच्यात कोणी येत नाही, आम्हाला अनुभव आहे. पण मग आपण दिलेल्या सेवेबद्दल आणि आपण जी काही ट्रीटमेंट दिली एकदम उत्कृष्ट प्रकारे, काय की महाराष्ट्रात अशी कुठली ट्रीटमेंट नाही आहे इतक्या स्वतः पद्धतीने, कुठलं इंजेक्शन नाही, कुठली गोळी नाही, कुठलाही काही प्रकार नाही. तरी आपण जी काही जी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यापासून माझ्या शरीराचा मानसिक जो त्रास होता 1-2 महिन्यापासून, तो माझ्या शरीरात मानसिक जो त्रास तो कमी झाला. म्हणजे 95% कमी झाला. त्याबद्दल मी आपल्या त्या सेंटरचे आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सततचे आभार मानतो. आणि अशीच उत्कृष्ट सेवा त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी द्यावा प्रत्येक पेशंटला, अशीच आपल्या माझ्या वतीने विनंती करतो. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. त्याच्यामध्ये असं असतं, आपला जो हात आहे ती वर टाळी गेली पाहिजे आणि मागं टाळी वाजली पाहिजे. मागा आवाज आला पाहिजे, वर आवाज आला तर ओके असं सांगतो. आणि पाठीमागं पण येतोय आवाज, म्हणजे याचा अर्थ ते ओके झालंय. ओके. हा, बरोबर. आपल्याला हे असंच खांदादुखीचा जर त्रास असेल तर आमच्याकडे उपचार आहे. मानदुखी, खांदादुखी, हो, माझे इतर लोकांना पण माहिती, आपण औषधं न देता आपण उपचार करतोय. औषधांपासून दूर जावा आणि औषधं विना आरोग्य आपण जपलं पाहिजे. औषधांचे साईड इफेक्ट टाळले पाहिजे आणि आपल्याला आनंदी जीवन जगलं पाहिजे. आपल्या ग्रामीण एवढ्या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली सुविधा मिळते, भाग्य आहे. परमेश्वराची कृपा आहे, आपण प्रयत्न करत असतो. ते आपल्याला सेवेसाठी पाठवलेलं असतं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद आपली मनापासून.